शुभेच्छा. आणि आज आमची मासिक सभा ठेवण्यात एवढा शुभ दिवसात ठेवण्यात आलं की म्हणजे तुम्ही पूजा नका करू, पण पहिले तुम्ही मासिक सभेमध्ये व्हा म्हणून. तरी पण आम्ही त्याला पण काही विरोध काही केला नाही. आम्ही मासिक सभेसाठी आलो कारण आम्हाला आमच्या जनतेचं खूप विचार आहे, त्यांच्या विकासासाठी आम्ही खूप विचार करतो. त्याच्यामुळे आम्ही ते पूजासुद्धा न करता आधी इथं सभागृहामध्ये पोहोचलो. इथं पोहोचल्यानंतर काय पुष्कळ सारे विषय ठेवण्यात आले. त्या विषयांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, तो होता शांतीनगरचा. तो शांतीनगरचा जो रस्ता बदल करण्यासाठी त्यांनी हा विषय ठेवला होता. त्या विषयावर आम्ही आधीपासूनच याचा विरोध करत आहे. पण आज काही गोष्टी क्लिअर झाल्या सभागृहामध्ये की त्याचं ऑलरेडी त्यांनी NOC दिलेला आहे की तो रस्ता तुम्ही पूर्णपणे तो बदल करू शकता. पण आम्ही या गोष्टीसाठी पूर्णपणे विरोध केला कारण याच्यामध्ये जनहिताचा गोष्ट येत आहे. तिथं शांतीनगरमध्ये राहणाऱ्या लोकसंख्या खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्या लोकांच्या आतापर्यंत तिथं 32 वर्षापासून त्यांनी तिथं बसलेले आहे, पण त्यांना आतापर्यंत काहीही लाईट मीटर करून सुविधा काही झाली नाही. फक्त एक बोरिंग आता काही लोकांना म्हटल्यासाठी तिथं एक बोरिंग झालेली आहे, पण त्यांना एकही सुविधा न देता तरी पण त्यांना तिथून उचलून तिथं एक नवीन रस्ता बनवण्यासाठी त्यांनी लाईट मीटरवाले नगर परिषदकडून NOC घेतले आहे. तर याच्यासाठी आमचा पूर्णपणे विरोध आहे. आज सभागृहामध्ये काय पाहायला भेटत आहे, प्रत्येक वेळी आम्ही पाहत असतो की त्यांचे सत्ताधारी लोक एकामेकावर उसत असतात, फुगत असतात, एकामेकांसोबत त्यांनी झगडा करत असतात. पण आज एक नवीन गोष्ट माहीत झाली की एकामेकांवर फक्त आणि फक्त कामाचे पर्सेंटेज त्याच्यासाठी खूप यांचा आज प्रयत्न झगडे चालू होते. हे घुगुसचा विकास कसं होणार आहे, हे सगळ्या गोष्टीसाठी यांनी इथं भांडत असतात. तर यांनी घुगुसच्या लोकांचा विकास कसं करणार आहे. तर हा शांतीनगरचा मुद्दा आम्ही विशेष सभेसाठी समोर ढकललेला आहे. तर नगर परिषद CO साहेबांकडून आम्ही मागणी केली की याच्यासाठी लॉयड्स मीटरचे काही मेंबर आणि शांतीनगरचे काही मेंबर आणि नगर परिषदमध्ये जेवढेही निवडून आलेले नगरसेवक आणि अध्यक्ष उपाध्यक्ष CO सर यांच्या सगळ्या उपस्थितीमध्ये आपण एक विशेष सभा ठेवू आणि त्यांच्या समोर घुगुसच्या जनतेच्या समोर शांतीनगरच्या ज्या लोक आहेत ज्यांना त्रास होत आहे त्यांच्या समोर आपण हे सगळं बोलणार आहोत. त्याच्यासाठी आपण जे शांतीनगरची जनता आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आज का मुद्दे बहुत थे. शांतिनगर का मुद्दा बहुत ही गुंजा है और ज्वलंत मुद्दा था. उस पर अगर एक पूजा सभा बुलाई है उस पर चर्चा होगी. लेकिन और एक मुद्दा था 3 नंबर वार्ड में एक देसी दारू की भट्टी है जो एकदम फ्लाईओवर के सामने और पेट्रोल पंप के आगे. उसमें ऐसा है कि बाहर के लोग बहुत आके वो कौन क्या करता है मुझे पता नहीं. एक नगर सेविका ने ये भी आपत्ति जताई है कि एक दिन गलत हरकतें करके पीछे अपने धुन में गलत हरकतें कर रहा था तो लेडीज अपना मुंह छुपा के जा रही थी वहाँ से. तो मैं कैमरे के सामने बोल भी नहीं सकता. तो वो भट्टी वहाँ से हटना चाहिए. उसके विषय में हमने आवाज़ उठाए. वहाँ मंदिर है, मेन रोड है और पेट्रोल पंप है और बस स्टॉप भी नज़दीक है और स्कूल के बच्चे आते जाते रहते हैं. तो हमने CO साहब को उस विषय में बताया तो उन्होंने परवानगी नहीं दी है आपने करके. तो उन्होंने बोले कि मैंने इसका पूरा लेखा जोखा भेजा है और ऊपर से आने का है. अब उसके बाद उस पर विशेष चर्चा होगी करके बात की है. नहीं कुछ नगर सेवकों ने भी उस पर विरोध जताया है. कुछ लोग हमारे साथ खड़े थे और हम भी उनके साथ खड़े थे क्योंकि वो गाँव का मुद्दा है और काफ़ी अच्छा लगा. कुछ लोग उसमें साथ में खड़े थे करके, तौफीक भाई वगैरह सब साथ में खड़े थे हमारे दारू के विषय में.